शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण KMB म्हणजेच पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया या बायो फर्टिलायझरविषयी माहिती बघणार आहोत. माहिती घेत असताना त्याचे कार्य, त्याचे प्रमाण, त्याचे फायदे तसेच त्याचे उपलब्ध असणारे जीवाणू तर अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, विविध शेतकरी बांधव हे आपल्या शेतात भरपूर प्रमाणात खतांचा वापर करतात, पण सर्वच खते ही झाड घेते असं नाही. त्यातील बरीच खते ही जमिनीत फिक्स होऊन पडलेली असतात. तर ही अपटेक व्हावी म्हणून जीवाणू खतांचा आपण त्या ठिकाणी वापर करत असतो. तर आज आपण KMB बद्दल सर्वच माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला KMB विषयी संपूर्ण माहितीही मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, KMB म्हणजे काय? तर KMB म्हणजे पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया. तर हे जीवाणू स्वरूपात असतात व आपण यांचे जर का कार्य बघितले तर हे एक प्रकारचे जैविक खत आहे, ज्यामध्ये बॅक्टेरिया म्हणजेच जीवाणू असतात. ते जमिनीतील न विरघळणारे पोटॅशियमचे रूपांतर करून हे पिकाला उपलब्ध करून देत असतात. म्हणजेच शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये जे पोटॅश पडलेलं असतं ते अपटेक करून देण्याचं काम त्या ठिकाणी या बॅक्टेरिया आपल्याला करताना दिसून येत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, याचे जर आपण जीवाणू बघितले तर पृथ्वी तलावावरती ठराविक जीवाणूंच्या जाती आहेत, ज्या पोटॅश ह्या पिकाला उपलब्ध करून देत असतात. तर यामध्ये जर बघायचं झालं तर बॅसिलस मुस्लाजिनियस ही एक जात आहे. त्याच पद्धतीने बॅसिलस इडाफिकस व बॅसिलस सर्कुलान्स तर ह्या जीवाणूंच्या जाती आहेत, ज्या जमिनीतील पोटॅशचे सहजरित्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी ह्या ज्या काही जीवाणू आहेत ते हे करत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, जमिनीतून दिल्यावरती आपल्या पिकामध्ये हे काय काम करत असते? तर जमिनीतून दिल्यावरती मातीची सुपीकता व पिकाचे पोषण सुधारते, त्यामुळे पीक हे आपल्याला बळकट होताना दिसून येत असते. तर शेतकरी मित्रांनो, हे जमिनीत दिल्यावरती सेंद्रिय आम्ल म्हणजेच ग्लुकोनिक ॲसिड सोडत असतात, त्यामुळे पोटॅशचे विघटन होऊन हे पिकाला पोटॅश उपलब्ध करून देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. तसेच फळाचा विकास हा चांगल्या पद्धतीने होत असतो व फळातील साखरेचे प्रमाण वाढते, त्यामुळे फळातील जो काही गोडवा आहे किंवा गर आहे तर हा चांगल्या पद्धतीने वाढत असतो. तसेच पिकातील पोषक घटकांचे सेवन वाढवतं, त्यामुळे पिकाचे आरोग्य हे चांगले राहते. तसेच शेतकरी मित्रांनो, फळाची क्वालिटी व जमिनीतील सेंद्रिय घटकांचे सेवन वाढवते, त्यामुळे आपले पीक हे निरोगी होते. त्यामुळे आपल्या पिकाची जी काही रोगप्रतिकार शक्ती आहे तर ही चांगल्या पद्धतीने वाढत असते, त्यामुळे पीक हे रोगाला बळी पडत नसते. तर शेतकरी मित्रांनो, KMBचा वापर आपण कोणकोणत्या पिकात करू शकतो? तर सर्वच भाजीपाला व फळवर्गीय पिकामध्ये आपण KMB या खताचा वापर करू शकतो. तसेच याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण एकरी 1 ते 2 लिटर आपण ड्रीपमधून वापर करू शकतो. तसेच वापर करताना आपण जर ताक व गूळ यामध्ये भिजवून दिले तर त्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी वाढत असते व आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो, पोटॅशचा पिकात वापर केल्यावरती पिकातील रोगप्रतिकार शक्ती त्या ठिकाणी वाढत असते. तसेच पोटॅशचे शोषण होण्यासाठी पिकाला जास्त कालावधी लागत असतो. तर आपण जर का KMBचा वापर केला तर त्या ठिकाणी आपल्या पिकातील पोटॅशची कमतरता ही भरून निघेल. त्याच पद्धतीने आपलं पीक जे आहे हे निरोगी राहील. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीचे आरोग्य टिकेल व सेंद्रिय कर्ब वाढवण्यास आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत होईल. तर शेतकरी मित्रांनो, ठराविक कंपनी आहेत ज्यांची क्वालिटी खूपच चांगली आहे व रिझल्ट देखील चांगले आहेत. तर त्यामध्ये जर बघायचं झालं तर आयडियल कंपनीचं लिप्टर P, त्याच पद्धतीने कॅनबायसिस कंपनीचे पोटक किंवा TB2, त्याच पद्धतीने IPL कंपनीचे पोटॅश ॲक्टिवा हे जर आपण आपल्या पिकामध्ये वापर केला तर आपल्याला रिझल्ट देखील चांगल्या पद्धतीने मिळत असतात. तसेच शेतकरी मित्रांनो, बॅक्टेरियाचा वापर करत असताना आपण कंपनीची जी काही एक्सपायरी डेट असते तर ही एक्सपायरी डेट आपण चेक करूनच बॅक्टेरियाचा वापर केला पाहिजे, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला रिझल्ट हे चांगल्या पद्धतीने मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरियाविषयी माहिती बघितली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.